एकीकडे सुरेश धस आरोपामागे आरोप करतायत तर दुसऱ्या बाजूला मात्र तेच स्वतः अडचणीत येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण आमदार धस यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगत एका तरुणानं महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलंय। बीडमध्ये ही पीडिता न्याय मागण्यासाठी पोलिसांच्या कार्यालयाच्या बाहेर उपोषण करतेय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्याच समोरही तिचं आंदोलन सुरू आहे। एक अत्याचार पीडित महिला या नात्यानं तिनं समोर आणलेलं प्रकरण गंभीर आहे। लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले असं पीडितेचं म्हणणं आहे। तुषार कोकणे असं आरोपीचं नाव तिच्याकडून सांगण्यात येत आहे। तुषार हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं सांगून कुटुंबाला धमक्या देतोय। धसचा माणूस आहे असं सांगून दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेनं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागितला आहे। आरोपी तुषार संतोष कोकणे आहे। त्याने मला लग्नाचे आमिष दाखवून मला खोटं बोलून बाहेर नेऊन माझ्यावर शारीरिक संबंध केले। जबरदस्तीने त्याने अत्याचार केला माझ्यावर। विकास धस आणि नितीन कोकणे यांच्यासोबत आणखीन एक माणूस होता। हे तिघ जण आले होते, घरात घुसले आणि मला आम्ही धसचे कार्यकर्ते आहोत, आम्ही अण्णांचे माणसं आहोत। वाल्मी कराड 22 दिवस फरार म्हणजे सापडले नाही। तर मग एवढा मोठा इशू, एवढी मोठी बातमी तयार झाली। मग माझे 2 महिन्यांचं काय, माझे 2 महिने का सापडू शकला नाही तो आरोपी।